आपण नेहमी ऐकतो दिवसभरात 4 लिटर पाणी प्या. पण हे खरंच सगळ्यांसाठी गरजेचं आहे का? तहान नसताना पाणी पिणं हे बॉडीला कन्फ्यूज करतं. ब्रेन नेहमी तहान लागली की सिग्नल देतो आणि तहान भागली की सिग्नल देणं बंद करतो. जर तुम्ही जबरदस्तीनं पाणी पिताय तर तुमचं पोट टम्म भरेल, वर आल्यासारखं वाटेल. त्याचबरोबर किडनी आणि हार्ट वरती वर्कलोड वाढेल. प्रत्येकाची बॉडी, काम, धावपळ वेगळी असते, त्यानुसार पाण्याची गरज भासते. जर तुम्ही स्किन ग्लो, वेट लॉस या कारणांसाठी शरीराची गरज न ऐकता प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिताय तर तुमचं डायजेशन बिघडतं. जशी तहान लागते तसं पाणी प्या, नैसर्गिक सिग्नल्सना फॉलो करा. सो लिसन टू युअर बॉडी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गरज आहे आपल्या शरीराला समजून घेण्याची. तहान लागली की आपलं शरीर सिग्नल देतं, पण तेव्हा इग्नोर करायचं नाही. थोडीशीच तहान लागली आहे नंतर पिऊ असं म्हणून जर तुम्ही ती वेळ ढकलत असाल तर तुमची बॉडी डिहायड्रेट होते. म्हणून स्वतःजवळ 2 लिटरची वॉटर बॉटल कायम भरून ठेवा, भलेही तुम्ही घरी असाल. मग ती बॉटल बघूनच तुम्हाला आठवण येईल आणि तुम्ही शरीराचा नॅचरल सिग्नल लगेच फॉलो कराल. तुम्ही 4-4 लिटर पाणी प्या असं माझं अजिबात म्हणणं नाही. ते कुणाला जे हेवी वर्कआउट करतात, हेवी डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी. पण किमान 2.5 लिटर पाणी माणसाने दिवसभरात पिलं पाहिजे आणि माणूस इतकं पाणी सहज पिऊ शकतो. आणि जर तुम्ही दुर्लक्ष करताय तर तुमचं तोंड कोरडं पडणे, लघवीचा रंग गडद पिवळा होणे, थकवा जाणवणे, डोकं दुखणे, स्किन ड्राय होणे असे सिम्पटम्स दिसतात. मग काय, एक दिवस डॉक्टर सांगतात भरपूर पाणी प्या, मग बसायचं अर्धा दिवस वॉशरूम मध्ये.